मित्रांनो, घरकुल योजनेच्या संदर्भातील 3 महत्त्वाच्या अशा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या योजनेतील राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाकडून 24 जुलै 2026 रोजी 3 महत्त्वाचे असे GR निर्गमित करून निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, यातील पहिल्या GRनुसार PM आवास योजना शहरी अंतर्गत सर्वसाधारण घटकातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक स्वरूपातील घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी दुसऱ्या हप्त्याच्या निधीचे वितरण करण्यासाठी केंद्र हिस्साचे रुपये 4,497 कोटी 60 लाख रुपयाचा निधी व त्याचप्रमाणे समरूप राज्य हिस्साचा निधी रुपये 2,998 कोटी 40 लाख रुपयाचा एकत्रित निधी मिळून रुपये 7,496 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या दुसऱ्या GRनुसार प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुसूचित जाती या घटकातील घरकुल लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा निधी देण्यासाठी एकूण रुपये 519 कोटी रुपयाच्या निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या 311 कोटी 40 लाख तर त्या समरूप राज्य हिस्साचा निधी रुपये 207 कोटी 60 लाख रुपयाचा निधीचा यामध्ये समावेश आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुलाच्या बांधकामासाठी अनुसूचित जमाती या प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांच्या दुसऱ्या हप्त्याचा निधी देण्यासाठी केंद्र शासनाकडून 169 कोटी 20 लाख रुपयाचा निधी, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी केंद्र शासनाचा 169 कोटी 20 लाख रुपयाचा निधी व राज्य हिस्साचा 112 कोटी 80 लाख रुपयाचा असा एकत्रित निधी रुपये 282 कोटी इतका निधी घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटक, अनुसूचित जाती जमाती या घटकातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या दुसऱ्या हप्त्याचे अनुदान SNA स्पर्श प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी शासनाकडून या 3 GRद्वारे निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. धन्यवाद.